नमस्कार, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर आज मी गुलाबजामुन बनवणार आहे, तर त्याची रेसिपी कशी करायची मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 2 किलो खवा घेतला आहे। तर त्या खव्यामध्ये आपल्या अंदाजे मी मैदा आणि थोडा चिमूटभर सोडा घालून असं घट्ट मळून घेतला आहे। तर त्याचे मी गोळे करून घेणार आहे। गोळे आपल्या आवडीनुसार करू शकता, लांबट किंवा गोल। तर मी इथे गोल करत आहे। इथे आपले गोळे करून तयार झाले आहेत। तर आता आपण कढईमध्ये तेल घालून गरम करून घेऊया। तेल बऱ्यापैकी गरम झालं आहे। तेल किंवा तुपात तुम्ही तळू शकता। तर मी इथे तेलात तळत आहे। एक एक करून मी असे गोळे तळून घेणार आहे। तर व्यवस्थित लालसर असं मंद आचेवरती चांगलं तळून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी सर्व गोळे तेलामध्ये तळून घेणार आहे। तर आता इथे मी सर्व गुलाबजामुनचे गोळे तळून बाजूला ठेवले आहेत। तर आता आपण पाकाची तयारी करूया। तर इथे मी 2.5 किलो साखर घेतली आहे आणि पाणी घेतलं आहे आणि विलायची घेतली आहे। जास्त तुम्हाला गोड पाक आवडत असेल तर तुम्ही जास्त साखर कमी जास्त करू शकता। तुम्ही गोडीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार करू शकता। तर इथे मी आता पाक करण्यासाठी ठेवत आहे। सर्व साहित्य भांड्यामध्ये घालून गॅसवरती ठेवलं आहे पाक करण्यासाठी। तर चांगलं मध्यम असं चिकट असं होण्यासारखं पाक तयार करून घ्यायचा आहे। तर साखर बुडेल इतकंच पाणी घालायचं आहे। तर इथे आपला पाक तयार झाला आहे। तर मी थोडा वेळापूर्वी मी गुलाबजामुन पाकामध्ये घालून ठेवले आहेत। तर व्यवस्थित असं चांगले मुरले आहेत। बघा किती सुंदर दिसत आहेत। गुलाबजामुन तयार झाले आहेत। तर माझे गुलाबजामुन करून तयार झाले आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही पण करून खा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। धन्यवाद।